हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. बाहेरच्या मोकळ्या हवेत तुम्ही श्वास घ्याल ना पूर्व, तर तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि तुमचा ताणही कमी होईल. आई केव्हा येणार आहेत? आई सकाळी येणार आहे. मला सकाळी लवकर उठव, मला त्यांना घ्यायला जायचंय. मी येईपर्यंत सर्वांचा नाश्ता बनवून ठेव. बरं विशाल, मी थोड्या वेळात तुला फोन करतो. बोला डॉक्टर. मी आकांक्षाचे बँडेज उघडायला जातोय. आता बघ मी त्याची काय हालत करतो. थांब दिनू, जरा शांत हो. काय ना, इराजने त्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय आणि अनिल आणि लाखनने पोलिसांच्या समोर आपला गुन्हा कबूल केलाय. वॉलेट. थँक्स. फक्त थँक्स द्या. ते वॉलेट मला परत द्या. ओके बाबा, नो थँक्स. जर मी तुम्हाला वॉलेट दिलं नसतं ना, तर ते तुम्ही विसरला असतात आणि तुम्ही आहात की मला फक्त थँक्स म्हणताय. अच्छा, माझ्या बरोबर हुशारी. अपूर्व. बोल ना, काय झालं? अपूर्व सोडा ना. नाही सोडणार. आधी बोल, काय झालं? अरे काही नाही, मी मस्करी करत होते. तू मला त्रास दिलास. सॉरी बोल. अपूर्व अपूर्व, मी त्रास नाही दिला. सोडा ना माझा हात. आधी सॉरी बोल, मग सोडणार. प्लीज सॉरी बोल. अपूर्व आई, मी सॉरी नाही म्हणणार. बिंदिया, तू इथे काही काम होतं का? हो अपूर्व, हो ते. बोल ना, काय झालं? हा ऍक्च्युली ते मिश्राजींनी खन्ना अँड खन्ना कंपनीच्या फाईल्स बद्दल विचारलंय आणि त्याचबरोबर हे सांगितलंय की तुमच्या काही महत्वाच्या पेपर्स वरती सिग्नेचर्स बाकी आहेत. तर ठीक आहे बिंदिया, मिश्राजींना सांग की मी ऑफिस मध्ये आल्यानंतर त्या पेपर्सवर साइन करेन. आणि तसंही ऑफिस मध्ये आज काही कामच नाहीये. मग 2 तासामध्ये आपण पुन्हा घरी येऊ. आणि काही नाही अपूर्व, आणखी काही नाही. काय झालं अपूर्व? आजकाल ऑफिस मध्ये तुम्हाला जास्त काम नसतं? अगं नाही, काम तर खूप आहे, पण काय आहे ना, माझ्या बायकोच्या प्रेमापुढे मला हल्ली काहीच दिसत नाहीये. जाऊ की नको जाऊ? आई, विराज तर म्हणत होता की 1 तासाभरात येईल, पण अजूनपर्यंत आला कसं नाही? का काळजी करते ओगा सुनबाई? शहरात किती गर्दी आहे माहिती आहे ना. गाडी चालवणं मुश्किल आहे. आकांक्षाचा नवीन चेहरा पाहण्यास तर सगळ्यात जास्त मी आतुर आहे. बघूया तरी कोणतं नवरूप घेऊन येते ती.
आले वाटतं हे लोक. या आकांक्षा, सांभाळून. पूजा, जरा आरतीचं ताट आण. हो. एका तऱ्हेने तुझा नवीन जन्म झालाय, म्हणूनच आरती केल्याशिवाय तू आत नाही येऊ शकत. सुनबाई, आरती कर. ये आकांक्षा. सुखी राहा. देव तुझं सगळ्या त्रासापासून रक्षण करू. सुखी राहा बेटा. बस आकांक्षा, सुखी राहा. पूजा, तू पण आकांक्षाच्या पाया पड. सुकन्या आमच्या कन्या. पूजा, तू पण आकांक्षाच्या पाया पड. हो. पूजा, कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुम्ही कशा आहात? मी पण ठीक आहे.
पण पूजा, तू मला आहो जाहो का करतेस? तू तर मला एकेरीने हाक मारतेस ना. हो, पण जेव्हापासून तुमच्याबरोबर हे घडलंय, म्हणजे की तुमचा चेहरा. पूजा, आकांक्षाला विश्रांतीची गरज आहे. तू तिच्याशी नंतरही बोलू शकतेस. वै ग आकांक्षा, तू जा आणि तुझ्या खोलीत आराम कर. काय ना अजून अशक्तपणा हाय. जा बाई. चल आकांक्षा. जा बाळा. सांभाळून सांभाळून. असं वाटतंय की विराजने आकांक्षाला तिच्या चेहऱ्याबद्दल काही सांगितलं नाहीये. वय त्यानं नको म्हटलं. म्हणाला की तोच स्वतः तिला सांगल. पूजा, तुला समजायला हवं. जर वहिनीला तिच्या चेहऱ्याबद्दल समजलं असतं तर माहित नाही काय झालं असतं. कधीतरी विचार करून बोलत जा. घरचा गुलाम बनण्यासाठी काही त्रास नाहीये, पण नाही, बायकोचा गुलाम नाही बनायचंय. बायकोची कधी साथ नाही द्यायची. मी काय केलं? खरं तेच बोलत होते ना. जर खरं ऐकण्याची हिंमत नाहीये तर मग मी काय करू? सांभाळून, हळू. बस, आरामात बस. मी ठीक आहे विराज. आकांक्षा, मी तुला सांगू शकत नाही की तुला अशा प्रकारे आपल्या पायांवर उभी राहिलेली बघून मला किती बरं वाटतंय. जर तुझं काही बरं वाईट झालं असतं ना तर मी स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो. मला काहीही झालं नसतं, कारण तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत ना माझ्या बरोबर. बरं आकांक्षा, आता मला एक सांग. जर या ऍक्सिडेंट मध्ये तुझ्याऐवजी मला काही असं नका बोलू. तुम्हाला काही नाही होणार. इतका भरोसा आहे तुला? आकांक्षा, आता मला एक सांग. तू माझ्याशी लग्न केलंस, मला आपला सगळ्यात जवळचा मित्र मानलास. आजवर तू सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर केल्यास, पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. सुकन्या आमच्या कन्या. आजवर तू सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर केल्यास, पण मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तू माझ्याशी लग्न माझा चेहरा बघून केली होतीस की मला म्हणायचंय की तू माझ्याशी माझ्यातला चांगलापणा बघून लग्न केलं होतंस? विराज, मला काही फरक पडत नाही. ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो माणूस दिसायला कसा आहे माझ्यासाठी एवढंच महत्वाचं आहे की मी ज्याच्याशी लग्न केलंय तो माणूस म्हणून कसा आहे. आणि मला माहिती आहे की तुम्ही माणूस म्हणून खूप चांगले आहात. याचा अर्थ असा आहे की जर माझा हा चेहरा नसून दुसरा चेहरा असता तर तू माझ्याशी लग्न केलं असतंस. हो. आकांक्षा, अगदी तसंच.
मी तुझ्याशी लग्न तुझा चेहरा बघून नाही तर तुझ्यातला चांगुलपणा बघून केलं होतं. मी काही समजले नाही विराज. ठीक आहे, मी तुला समजावतो. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? हो विराज, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आकांक्षा, मी पाहिलंय की आजवर तू प्रत्येक संकटाचा सामना धाडसीपणे केलायस. कोणतंही संकट तुझ्याहून मोठं नाही ठरलं. त्यामुळे मी जे तुला आज सांगणार आहे त्याचा सामनाही तुला हिमतीने करायला हवा. तू हॉस्पिटलमध्ये सतत मला विचारत होतीस की तुझ्या चेहऱ्यावर या पट्ट्या का बांधलेल्या आहेत. आकांक्षा, खरं तर ऍक्सिडेंटमध्ये तू जबर जखमी झाली होतीस. तुझा पूर्ण चेहरा विद्रूप झाला होता आणि तो ठीक करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली. बरं, ये. आकांक्षा, ये आणि या आरशात स्वतःला बघ. ये. आजपासून हाच तुझा नवा चेहरा आहे. विराज, माझ्या चेहऱ्याला काय झालंय विराज? माझा चेहरा असा का? विराज हे काय झालंय? विराज, माझा चेहरा नाही. आकांक्षा, सांभाळ स्वतःला. हेच सत्य आहे. नाही, तू मला म्हणाली होतीस ना की तू प्रत्येक संकटाचा सामना हिमतीने करशील. त्यामुळे आता अजिबात रडायचं नाही. नाही, सुकन्या आमच्या कन्या. तू मला म्हणाली होतीस ना की तू प्रत्येक संकटाचा सामना हिमतीने करशील. त्यामुळे आता अजिबात रडायचं नाही. नाही, विराज, माझा चेहराच माझी ओळख होती. आता माझा चेहराच राहिला नाही, मग माझी ओळख कशी राहील? जेव्हा मी घराबाहेर जाईन लोकांसाठी हा चेहरा अनोळखी असेल, कारण त्यांच्यासाठी तर आकांक्षाशी नव्हती. माझी तर काहीच ओळख नाही आता. लोक त्याच चेहऱ्याला ओळखतात विराज, जो आकांक्षाचा होता. हा चेहरा तर सगळ्यांनाच अनोळखी. कोणी नाही ओळखत की हा कोणाचा चेहरा आहे. कोणी नाही. याचं नाव काय, याची ओळख काय? आकांक्षा, तुझी ओळख तुझ्या चेहऱ्याने नाही तर तुझ्या मनाने आहे. जे मन नेहमी दुसऱ्यांच्या मदतीकरता झटत होतं. म्हणून आजच्या नंतर जेव्हा कधी तू बाहेर जाशील ना, तेव्हा तुझं हे दुसऱ्यांची मदत करणारं मन लोकांना सांगेल की या चेहऱ्याचं नाव आकांक्षा आहे. या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत विराज,
ज्याचं जळतं ना फक्त त्यालाच कळतं की आपला चेहरा काय असतो ते. तू खरं बोलतेस आकांक्षा, पण मला एक गोष्ट सांग, जर हाच प्रकार माझ्या बरोबर झाला असता तर मी हा असा तुझ्याप्रमाणे रडत बसलो असतो का? नाही ना. आकांक्षा, या घरात सगळे तुझ्या चेहऱ्याने नाही तर तुझ्या आत असलेल्या आकांक्षाला ओळखतात. तुझा चेहरा असो किंवा नसो, पण सगळ्यांची हीच इच्छा आहे की तू नेहमी आमच्या सोबतच राहावस. पण विराज, मी 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 स्वतःलाच खूप अनोळखी वाटू लागले. असं वाटतच नाहीये की मी तीच आकांक्षा आहे आणि जी ऍक्सिडेंटच्या आधी होती. आकांक्षा, तू हे सगळं आत्ता म्हणतेस कारण तू आत्ताच स्वतःला आरशात पाहिलंस, पण याच्या आधी तू स्वतःला पूर्वीचीच आकांक्षा समजत होतीस ना, हो ना? स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.